सुशिक्षित फॅमिलीमधून मी जन्म घेतला आहे की जिथे एक मुलगी झाली किंवा दोन मुलगी झाली त्यांनी काही फरक पडणार नव्हता. फक्त जर मी शिक्षण घेतलं नसतं तर मात्र अरे बापरे ही मुलगी का जन्मली असा विचार करणाऱ्या फॅमिलीतून मी जन्म घेतलेला आहे. एक अशा महिला ज्यांनी नेहमीच आव्हानं स्वीकारत पुढे चालल्या. 26 वर्ष ICICI बँकेत नोकरी करून त्यांनी 47व्या वयात धाडसी पाऊल उचलून स्वतःची कंपनी उघडली. आज मी नेल आर्ट शिकले आणि उद्या मी मेकअप शिकले ह्याचा अर्थ परवा मी बिझनेससाठी ब्युटीक खोलून बसेन नाही. एक निर्णय असतो, खूप मोठा निर्णय, की आता मी नोकरी सोडते, आता मी MBA करणार आहे आणि मला व्यवसाय सुरू करायचा स्वतःचा. हा पहिला निर्णय तुम्ही कोणाला सांगितला की बाबा मी हे करते? कोणालाच नाही सांगितलं. आपण कोणाला तरी जर सांगितलं ना तर ती व्यक्ती ना त्यात फार काड्या घालायची कामं करते. डिक्की अंतर्गत राष्ट्रीय व जागतिक पातळीवर चित्रा उबाळे यांनी महिला उद्योजकांसाठी अनेक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म उभारले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी व्यवसायात आपली जागा निर्माण केली. प्रत्येक पुरुषाला माहिती असतं की स्त्री आपल्याला एक हात दूरच उभं करते. त्याला माहिती असतं की लिमिट्स काय आहेत. लिमिट्स बायका खराब. मी NGO साठी कुठच्या तरी एका पाड्यावर गेली होती. तिथे ना आम्ही सगळं दिवसभराचं काम आटपलं आणि येताना त्या बुकमध्ये चिकटवण्यासाठी काही फोटो हवं. तिथे एक मला गरीब बाई दिसली. 30 किलोची 35 किलोची अशी म्हातारी. मी तिचा फोटो काढायला तिने असं हडहड केलं. मला सांगितलं माझा फोटो बिटो नाही काढायचा. मला जर फोटो काढून द्यायचं असेल तर आधी मला पैसे दे मगच माझा फोटो. काही वर्षांपूर्वी जे हे थेरपी वगैरे नव्हतं, पण तेव्हा पण गरज होती, पण आपल्याला नॉलेज नव्हतं तितकं. आता खूप आपण नॉलेजेबल झालोय किंवा आपल्याकडे खूप गोष्टी येत आहेत म्हणून आपल्याला त्या थेरपीचं महत्त्व कळतं असं वाटतं. माझ्याचकडे एक मुलगी मला सांगते, मैम आपको नहीं लगता कि आपका आवाज थोड़ा बड़ा है, थोड़ा धीरे बोलिए ना. मतलब क्यों? नहीं, क्या होता है मैं थेरपी लेती. मतलब कल से मेरे पास काम मत कर. आणि सगळ्यात आजकाल जी व्यक्ती जी फार लोकांचं डोकं खराब करते, इन्फ्लुएन्सर, जिने आयुष्यात स्वतः काय केलेलं असतं माहिती नाही, ते लोकाला ज्ञान वाटतात. काही बिझनेस करायचा असेल ना तर तपश्चर्याच पाहिजे. इन्फ्लुएन्सर होऊन चालणार नाही. मी आज 61व्या वर्षी सुद्धा तपश्चर्याच करते. बिझनेस करायला काय लागतं तर फक्त फिटनेस असलं तरच तुम्ही सक्सेस, नाही तर तुम्ही कधीच सक्सेस. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बीइंग वुमेन या आपल्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा फक्त पॉडकास्ट नाहीये, संवाद आहे व्यवसाय करणाऱ्या त्या जिद्दी मनाचा. काही माणसं असतात ती एकटीच पुढे जातात, पण काही स्त्रिया, काही माणसं असतात ती सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातात आणि काहीतरी वेगळंच करतात, काहीतरी कमाल करतात. अशाच आहेत चित्रा मॅम. चित्रा मॅम, खूप स्वागत तुमचं या पॉडकास्टवर, या संवाद कार्यक्रमात. कारण का जेव्हा मला कळलं की तुम्ही येणार आहात, माझी बहीण रिक्रुटमेंटमध्ये, जेव्हा मी तिला सांगितलं तुम्ही येणार आहात, तर ते अंकिता मला पण यायचं आहे. कसं असतं की ज्या स्त्रिया, ज्या मुली तुम्हाला बघून पुढे जातात, तुमचे इंटरव्ह्यूज बघून, तुमचे आर्टिकल्स बघून पुढे जातात, त्या मुली एका ठिकाणी, आणि आज जेव्हा मी तुमच्याशी गप्पा मारते, हा क्षण एका ठिकाणी, तो मला हा खूप स्पेशल ठेवायचा आहे माझ्यासाठी. आणि हा जरी पॉडकास्ट असला या महिलांसाठी किंवा या चॅनलसाठी, पण हा खरं तर माझा संवाद असणार आहे तुमच्यासोबतचा. नक्कीच. जेव्हा एखादी स्त्री जन्म घेते तेव्हा घरात मुलगी झाली आणि घरात मुलगी झाली हे 2 स्वर लागतात. हॉस्पिटलपासून ते घरात जेव्हा गावी फोन जातात, अरे आमच्या घरी मुलगी झाली किंवा मुलगी झाली, हे 2 स्वर तुम्ही किती अनुभवलेत वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि तुमच्या बाबतीत? खरं सांगायचं तर मुलगी झाली हे एक आनंदाने सांगणाऱ्या घरामधून मी जन्मले. जरी मला एक मोठी बहीण होती आणि म्हणजे आता ती नाही आहे, तरी मी दुसरं अपत्य असतानाही मला कधीच असं जाणवलं नाही की आपण मुलगी आहोत म्हणून. म्हणजे असं सुशिक्षित फॅमिलीमधून मी जन्म घेतला आहे की जिथे एक मुलगी झाली किंवा दोन मुलगी झाली त्यांनी काही फरक पडणार नव्हता.
फक्त जर मी शिक्षण घेतलं नसतं तर मात्र अरे बापरे ही मुलगी का जन्मली असा विचार करणाऱ्या फॅमिलीतून मी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे मुलगी झाली तर पेढे वाटायचे का बर्फी वाटायचे असला विचार करणारी फॅमिली नाही. तर मुलगी झाली म्हणजे धनाची पेटी आली असा विचार करणाऱ्या फॅमिलीतून मी आहे. त्यामुळे मला जराही असं वाटत नाही की मुलगी झाली म्हणजे कुठे कमीपणा आहे. कारण मला स्वतः आता एकच मुलगी आहे आणि आम्ही हे ठरवून पक्कं केलं होतं की आपल्याला पहिली मुलगी हो किंवा मुलगा हो, जे कोणी हो ते बाळ फक्त आपण एकच करायचं आणि त्याप्रमाणे आम्ही. अगदीच पहिला प्रश्न मॅम, की जेव्हा हल्ली मुलांना आधी विचारायचे की तुम्हाला काय व्हायचंय, तर आपसूक तोंडातून निघायचं प्रत्येकाच्या की मला शिक्षिका व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. हल्लीच्या ज्या मुली आहेत त्या पटकन बोलून जातात मला बिझनेस वुमन व्हायचंय, मला काहीतरी बिझनेस करायचा आहे. किंवा मी जेव्हा इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असते तेव्हाही प्रत्येक मुलगी स्वतःचं काहीतरी नवीन घेऊन येत असते की मी आज मेकअपच शिकले किंवा मी आज नेल आर्टच शिकले. बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक सल्ला किंवा काय म्हणतात की इथून मी सुरुवात केली, इथून तुम्ही सुरुवात करू नका, किंवा इथे मी चुकले, इथे तुम्ही चुकू नका, काय सांगाल? नाही, बिझनेसमध्ये मला तुम्हाला एक सांगता येईल की ती एक तपश्चर्या आहे. ती तुम्हाला वर्षानुवर्ष करायची आहे. असं नाही आहे की एका दिवसात आज मी नेल आर्ट शिकले आणि उद्या मी मेकअप शिकले ह्याचा अर्थ परवा मी बिझनेससाठी ब्युटीक खोलून बसेन, नाही. तुम्हाला जे छानपैकी येतं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 100% नाही 200% असायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर तुमची कला तुम्हाला विकता पण यायला पाहिजे. जर तुम्ही खूप एक साधंच उदाहरण देते, तुम्ही चांगलं कुक आहात, छान जेवण बनवताय, पण तुम्ही तुमचे प्रॉडक्ट बाहेर कोणाला जेवायला दिलेच नाहीत, तर तुम्हाला चांगलं जेवण येतं किंवा तुमच्या जेवणामध्ये ही गोष्ट चेंज केली तर अजून काही करता येईल हे समाज तुम्हाला सांगणारच नाही. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की मला काय येतं आहे, नंबर 1, आणि त्याच्याचबरोबर मला कुठे जायचं आहे, माझं टार्गेट काय आहे, माझं टार्गेट ऑडियन्स काय आहे, कोणापर्यंत मला पोहोचायचं आहे, हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात क्लिअर नाही आहे तोपर्यंत तुम्ही 1760 बिझनेस करणार आणि प्रत्येक बिझनेस डुबवणार. माझं तर एक मत आहे की कुठचाच बिझनेस कधीच खाली येत नाही जर तुम्ही मजबूतीने उभे असाल. असा कुठचाच बिझनेस नाही. तुम्ही उद्या एखादं हॉटेल खोललं तर त्या हॉटेलमध्ये लोक येणारच, पण तुम्हाला पेशन्स असायला पाहिजे की आज नाही आलं उद्या नाही आलं मी काहीतरी चुकते, परवा काहीतरी चेंजेस करणार. आता माझ्याच केसमध्ये असं झालं होतं की मी पहिल्यापासून इंडियामध्ये रिक्रुटमेंट करते, पण मी जेव्हा फॉरेन रिक्रुटमेंट करण्याचं पक्कं केलं आणि लायसन्स घेतलं, म्हणजे त्या लायसन्सला गव्हर्नमेंट 50 लाख रुपयाचं बँक गॅरंटी घेते आणि ते लायसन घेतल्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगते किती दुर्दैवी घटना असते की फेब्रुवारीमध्ये मला लायसन मिळालं आणि मार्चच्या अखेरीला पॅन्डेमिक स्टार्ट झालं. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करता, तुम्हाला 28 डॉक्युमेंट्स देऊन जवळजवळ 17-18 महिन्यानंतर लायसन मिळतं, तुमचं अगदी अभिमानाने भरून येतो, पण त्याच वेळी पॅन्डेमिक येतं आणि पुढची 2 वर्ष तुमची फुकट जातात. त्यामुळे पेशन्स जर तुमच्याकडे नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. बऱ्याच लोकांनी हा बिझनेस बंद केला, मी नाही केला, आणि मी नाही केला म्हणून आज मी पोलंडसारख्या ठिकाणी माझं दुसरं ऑफिस खोलू शकले. आज 350-400 लोक तिथे कामं करता आहे. कशामुळे? फक्त पेशन्स. तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर ती तुम्हाला शिकता येते, स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता, पण पेशन्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला तपश्चर्याच करावी लागते. अगदीच. पण मॅम, जेव्हा एखादी स्त्री एखादा निर्णय घेते तेव्हा तिची 2 घरं असतात, माहेर, सासर आणि तिचं एक स्वतःचं जग. काही वेळेला स्त्रियांना परमिशन घ्यावी लागते, मी हे करू का, किंवा मी हे केलं तर माझ्या मुलांवर काय परिणाम होईल, मी हे केलं तर माझ्या नवऱ्यावर काय परिणाम होईल, मी हे केलं तर माझे सासू सासरे आहेत, माझे आई वडील आहेत, माझं समाजातली एक स्थान आहे. पण 26 वर्ष ICICI मध्ये नोकरी केल्यानंतर एक निर्णय असतो, खूप मोठा निर्णय,
की आता मी नोकरी सोडते, आता मी MBA करणार आहे आणि मला व्यवसाय सुरू करायचा बरोबर. स्वतःचा. हा पहिला निर्णय तुम्ही कोणाला सांगितला की बाबा मी हे करते? कोणालाच नाही सांगितलं. कशासाठी तेही मी सांगते. आपण कोणाला तरी जर सांगितलं ना तर ती व्यक्ती ना त्यात फार काड्या घालायची कामं करते. उदाहरणार्थ म्हणजे हा शब्द मी जो बोलतेय ना तो रिअली मध्ये हे आहे. कारण होतं काय माहिती आहे, आपल्याला आपल्या सगळ्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती असतात. करेक्ट. समोरच्याला माहिती नसतं. तो त्याच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसवर आपल्याला जोखत असतं आणि मग ती व्यक्ती आपल्याला काय सांगते, अगं असं झालं तर काय होईल, मग तुला 1.5-2 लाखाची सॅलरी आहे, ती महिन्याची नाही आली तर काय होईल, मग तुझं अमुक होईल तर काय होईल. अरे अजून काही झालंच नाहीये तर मग कशाला एवढी रडारडी. आधी मला काहीतरी करून द्या, मला पडून द्या, मला ठेच लागून द्या, मला परत उभं राहून द्या, त्याच्यानंतर मी घेतलेला निर्णय बरोबर आहे किंवा चूक आहे हे आपण पक्क करू. जे होईल ते होईल, जे माझं आहे ते माझं आहे. माझ्याकडून जास्तीत जास्ती काय निघून जाईल, माझा एक वेळ निघून जाईल, माझा पैसा निघून जाईल, पण माझ्यातली हिंमत तर निघून जाणार नाही ना. मग ते दुसऱ्यांशी मी तर सांगेन की कोणाशीच तुम्ही नका कम्पेअर करू किंवा काही चेक नको करू. अगदीच. पण मॅम ॲट दी एज ऑफ 46 तुम्ही MBAचं शिक्षण घेतलं. असं ना बऱ्याच ठिकाणी मी ऐकते की एकदा तुम्ही कमवायला लागले ना तुम्ही परत शिक्षणाकडे जात नाही, बरोबर किंवा तुम्ही परत शिकूच शकत नाही. बरोबर. हे तुम्ही पण ऐकलं असेल. पण जे MBA करण्याचा निर्णय घेतला ते पुन्हा शिकणं आणि तेव्हा माइंडमध्ये होतं की नाही मला बिझनेस तर करायचाच आहे. काय आणि होतं त्याच्यासाठी मी MBA करायचा विचार केला. कारण मी एक बॉस म्हणून एका बँकेत, मोठ्या बँकेमध्ये बसलेली होती. जेव्हा तुम्ही बॉस म्हणून बसता ना तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी अप्रूव्ह करण्याच्याच माहिती असतात. तुम्हाला ती गोष्ट स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत कशी होते हे तुम्ही शिकलेले असतात आणि म्हणूनच तुम्ही वरवर येऊन बॉस म्हणता. पण आता जर तुम्हाला नवीन गोष्ट करायची आहे, बिझनेसमध्ये जायचं आहे, तर तिथे तुम्ही बॉस नसणार. तिथे तुम्ही झाडूवाले पण असणार, चपरासी पण असणार, बॉस पण असणार, सेल्सचा पर्सन पण असणार आणि ऑपरेशनचा पर्सन पण असणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. हे जर तुमच्या डोक्यात आलं तर परत शिकणं हे जरुरी आहे. आणि म्हणून मी पहिला विचार केला की मला जर 47व्या वर्षी बिझनेसमध्ये यायचं आहे तर 45व्या वर्षी मी MBAला ॲडमिशन घेतलं. आणि सगळ्या तरुण मुली माझ्याबरोबर होत्या आणि त्या फटाफट सगळ्याच गोष्टी करत होत्या. मला माझं हे निरीक्षण होतं की डिसिजन पॉवर माझ्याकडे होती, पण एखादी गोष्ट किंवा एखादी स्किल जी त्या मुलींना फटाफट येत होती, कम्प्युटरवर फटाफट काम करणं वगैरे. कारण मला कम्प्युटरवर फक्त अप्रूव्हचं बटन दाबायचं होतं, पण त्यांना ते सगळं लिहायचं होतं. ते मी कमी पडत होते आणि हे मी कमी पडलं नाही पाहिजे ह्याच्यासाठी मला शिक्षण जरूर आहे. पण आता तुम्ही सांगितलं की मी कोणालाच विचारलं नाही निर्णय घेताना. पण जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आता तुम्ही सांगितलं घरच्यांना की मी बाबा असा निर्णय घेतलाय, मी शिक्षण करणार आहे आणि माझा व्यवसाय करायचा आहे. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, घरच्यांची प्रतिक्रिया चांगली ह्याच्यासाठी होती कारण एक स्त्री म्हणून तिच्याकडून ज्या घरातून अपेक्षा करून घेतल्या जातात की उदाहरणार्थ ग्रॅज्युएट झाली, मग आईबाबांची अपेक्षा काय असते, मुलींनी लग्न करावं. ते मी केलेलं होतं. मग लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडे काय अपेक्षा असते की एखादं मूल पैदा करावं, ते मी केलेलं होतं. मग परत काय असतं, होम लोन घ्यावं, होम लोन घेतलेलं होतं. होम लोन फेडावं नवऱ्याच्या बरोबर, तेही फेडलेलं होतं. म्हणजे आता वानप्रस्थाश्रमात जाण्याची वेळ आलेली होती वयाच्या 45व्या वर्षी. इतकं ते सरळ होतं की एक स्त्री म्हणून तुमच्याकडून ज्या ज्या अपेक्षा केलेल्या असतात त्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण केलेल्या होत्या. आणि ज्या वेळेला माझी मुलगी इंजिनियर झाली आणि तिने मला सांगितलं की मला अमेरिकेला शिकायला जायचं आहे, तेव्हा माझ्या हे डोक्यात आलं की एक 20-21 वर्षाची मुलगी जर डिसिजन घेऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्याची हिंमत करते तर वयाच्या 45व्या वर्षी जर मी हा निर्णय माझ्यासाठी घेतला नाही तर माझ्या जगण्याला काही अर्थच नाही ना. म्हणून जर 21 वर्षाच्या मुलीमध्ये जी हिंमत आहे ती 45व्या वर्षी तर माझ्यामध्ये आलीच पाहिजे ना. कारण मी आता भरपूर पावसाळे बघितले, म्हणून निर्णय घेतला. पण सगळ्यात भक्कम पाठबळ काय होतं तुम्हाला काय वाटतं? मला पाठबळाची गरज नाही वाटली, सरळ सांगायचं तर. कारण मी काय करणार आहे हे मला माहिती होतं. त्याच्यासाठीचं जे स्किल पाहिजे ते मला माहिती होतं.
मला हे माहिती होतं की त्याच्यासाठी जे काय 2-5-10 लाख रुपये लागणार आहेत प्रॉव्हिडंट फंडमधून माझ्याकडे आलेला होता. मला हे माहिती होतं की मला बिझनेस अमुक अमुक ठिकाणून मिळणार, कारण मी HR म्हणून काम केलेलं होतं. तर त्या जी मुलं माझ्या हाताखालून शिकून दुसऱ्या बँकांमध्ये गेली होती तेच मला बिझनेस देणार होते, कारण त्यांना माहिती होतं की आपली बॉस एवढी स्ट्रिक्ट होती, तर तिलाच जर आपण हे काम दिलं तर आपल्याकडे येणारा कॅन्डिडेट चांगलाच तावून सुलाखून नाही. म्हणजे त्यांना माझ्याबद्दल विश्वास होता. त्यामुळे हे मला माहिती होतं. नवऱ्याने मात्र मला एकच सांगितलं होतं की जमेल ना, परत यायची वेळ नाही येणार. म्हटलं अशी येणार नाही, फक्त एकच काम करायचं आहे की पुढील जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष, बिझनेसमध्ये आपण 3 वर्ष म्हणतो, 1000 दिवस म्हणतो, पण 1.5 ते 2 वर्ष माझा पगार घरात येणार नाही आहे, तेव्हा घर तुझ्या पगारावर चालणार आहे, एवढं मात्र तू लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, 24 तास ICICIमध्ये असल्याने 24 तास मी त्याला कधीच अवेलेबल नव्हते, पण जे काही 2-4 तास तुला मी अवेलेबल आहे ते सुद्धा आता नसणार आहे, हे तुला लक्षात ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट, मला कुठच्याही वेळी कुठच्याही देशात जावं लागेल, कुठच्याही शहरात जावं लागेल, रात्री बेरात्री जावं लागेल, त्यावेळेला माझ्या कॅरेक्टरबद्दल जर कोणी बोललं तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद तुझ्यात असायला पाहिजे, तरच तू माझा नवरा म्हणून माझ्यासाठी भक्कम उभा असशील. जर माझ्या मागे तू असा भक्कम उभा असशील तर मी, म्हणजे ईगल नीड पुश म्हणतात, तर मला माहिती आहे मी ईगल आहे, तू मला थोडासा पुश दे. मला तुझ्याकडे पैसे नको, मला तुझ्याकडे काही नको, एक विश्वास पाहिजे. तो विश्वास जर माझ्यावर असेल मी उडीन. आणि आजपर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की माझा नवरा प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे मजबूतीने उभा आहे. पण हे 3 मुद्दे जे तुम्ही सांगितले हे इतके इन्स्पिरेशनल आहेत. पण मॅम, हे तिन्ही मुद्दे किंवा असा लाईफ पार्टनर प्रत्येक उद्योजिका स्त्रीला मिळतोच असं नाहीये. नाही, मिळतोच. तुम्हाला ते सांगण्याची हिंमत असायला. उदाहरणार्थ, स्त्री उद्योजिकाच स्वतः म्हणते, मला मीटिंगला जायचं होतं पण ह्यांच्यासाठी ना गरम गरम चपात्या करायच्या राहिल्या, किंवा ह्यांना रविवारी ना चिकनच हवं आहे, त्यामुळे मी रविवारी कशी येऊ. तीच तिच्या पायामध्ये बेड्या घालते. पुरुष कधीच तुम्हाला थांबवत नाही, हे आधी लक्षात ठेवा. प्रत्येक पुरुषाला माहिती असतं की स्त्री आपल्याला एक हात दूरच उभं करते. कोणी पुरुष तुमच्याशी कधीच वाईट वागत नाही, मग तो नवरा असो, तो बॉस असो, किंवा तुम्हाला एखादा जो काम देणारा माणूस असो. त्याला माहिती असतं की लिमिट्स काय आहे. लिमिट्स बायका खराब करतात, हे मी स्त्री असूनही सांगते. आणि त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला हिंमत असायला पाहिजे नवऱ्याला सांगायची, मी हे करणार, हे मला करायचं आहे. उद्या ह्या बिझनेसमधून पैसा मिळाला, चांगलं झालं, तर तो पैसा एन्जॉय करायला नवरा नसणार आहे का तुमच्याबरोबर? असणारच आहे ना मग. आणि हे काही स्त्रीवादी वगैरे असले विचार नाही, मी फेमिनिस्ट वगैरे असले विचार मानत नाही. मी फक्त दोघांनी खांद्याला खांदा लावून एकमेकांवर विश्वास ठेवून तू तुझ्या मार्गाने पुढे जा, मी माझ्या मार्गाने पुढे जा, एवढंच म्हणते. आणि हे आपण स्त्री म्हणून नवऱ्याकडून काही फार जास्ती मागत नाही. पण ही जर दुर्गा स्त्रियांना जागी ठेवायची असेल शेवटपर्यंत, कधी काय होतं की मी तुमचं एखादा आर्टिकल वाचलं, तो त्या टाइम स्पॅनमध्ये माझ्यामध्ये ती एनर्जी येते. मी इंटरव्ह्यू ऐकला, माझ्याकडे येते की नाही आता मी असं करणार, मी तसं करणार. 4 दिवसानंतर आपण पुन्हा तिथेच येतो, आपण पुन्हा तेच करतो. हा प्रॉब्लेम ना, म्हणजे मी कोणाला क्रिटिसाइज नाही करत. आजकालचे जे झेनझी आहेत किंवा झेनझी A+ का काय जे काय आहे त्यांचं आहे, ह्यांचं कॉन्सन्ट्रेशनच नाही आहे, हे लक्षात घ्या. ह्यांनी आमची पिढी जी आहे, मी कुठच्याही पिढीला प्लस मायनस म्हणत नाही, पण आमची पिढी जी आहे ना, ती ते रील बघण्यात 1-1 सेकंदाला त्याच्यामध्ये जात नाही. आम्हाला जर एखादं काम दिलं आणि सांगितलं हे काम 5 तास घ्यायचं, इथेच बसून करायचं, साधं तांदूळ निवडायचे आहे, तर 5 तास तांदूळ निवडत माझ्यासारखी बाई बसलेली तुम्हाला आमच्या पिढीतली मिळेल.
उद्या जर मला तुम्ही सांगितलं जात्यावर दळण कर, आपण गावामध्ये आलेलो आहे, मला त्यात काहीही वाटणार नाही. मी बिंदास जातं काढीन आणि करेन. कारण कॉन्सन्ट्रेशन आमच्या पिढीमध्ये जास्त आहे, जे ह्या पिढीमध्ये नाही आहे. कारण त्यांना इच्छाच नाही. मी माझ्या अंडर पण ज्या मुली आहेत, मी बघते 10 मिनिटांनी त्यांचं इकडे तिकडे इकडे तिकडे असं चालतं. त्याला अर्थ आहे. मला कित्येक मुलं सांगतात, मॅडम आम्ही ना रात्री छानपैकी काम करू शकतो. म्हटलं अरे कधीतरी सकाळी उठून करून बघा. सकाळी तुम्ही समुद्रावर जाऊन बघा आणि तिथे तुम्ही कम्प्युटरवर तुमचा लॅपटॉप घेऊन बघा. तुम्ही जी क्रिएटिव्हिटी करता ती सकाळीच चांगली. संध्याकाळपर्यंत आपण थकलेलो असतो. म्हणजे यालाच जोडून एक प्रश्न आहे की मानसिक आणि शारीरिक ताकद एखाद्या बिझनेस वुमनसाठी दोन्ही इम्पॉर्टंट असतात. मानसिक ताकद आपण बोललो, शारीरिक ताकद जी असते, स्त्रिया पटकन हे Give up एक्सक्यूज करतात. देऊन मोकळं होतात, नाही मला पिरियड्स आले मग मी नाही करू शकत. खूप इझी कारण आहे हे. मला कधीतरी असं वाटतं की नाही माझं पोट दुखतंय, मी इथे जाऊ शकत नाही, माझं पोट दुखतंय. त्रास होतोच, अगदीच खूप त्रास होतो काही स्त्रियांना. पण तुम्हाला असं वाटतं का की कधी कधी काही स्त्रिया किंवा बिझनेस वुमनला हे एक्सक्यूज नाही दिले पाहिजेत? कधीच नाही दिले पाहिजे. मी याच्यावरती तुम्हाला माझंच एक उदाहरण देते. 2 उदाहरणं देते. एक उदाहरण हे की मी माझ्या बिझनेसमुळे प्रत्येक फॉरेन कंट्रीमध्ये फिरते. मी आता जवळजवळ 21 फॉरेन कंट्री बघितल्या. मागच्याच वर्षी आणि जिद्दीमुळे मी काम करते हे मला माहिती आहे. मी 12 तास 13 तास काम करते आणि मला कधीही थकल्याची भावना नसते. पण मागच्याच वर्षी मी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदी चायनाला गेले आणि तिथून जपानला गेले. चायनाला मला फिरायचं होतं म्हणून कसं चायना आहे पाहायचं, आणि जपानला माझी बिझनेस मीटिंग होती. चायनामध्ये मी चायनाची ती ग्रेट वॉल ऑफ चायना बघायला गेले. माझ्याबरोबर बरेचसे लोक होते. एक माणूस फक्त त्यातला जाडा होता, मीच जाडी होती, बाकी सगळे व्यवस्थित होते. आणि चढताना मी जिद्दीनेच चढले, पण मी तो ग्रेट वॉल ऑफ चायना एन्जॉय नाही केला. तो एक जाडा माणूस होता, त्यांनी पण एन्जॉय नाही केला. आम्ही एक दुसऱ्याला धरून चढतोय. पण माझ्यापेक्षा वयाने माझे मिस्टर मोठे होते किंवा माझ्याबरोबरच्या ग्रुपमधले काही लोक मोठे होते. ते सगळे सडपातळ होते, फटाफट चढत गेले. त्यांनी त्या ग्रेट वॉल ऑफ चायनावरती जाऊन फोटो काढले. आणि तिथे माझ्या डोक्यामध्ये एक तिडीक गेली माझ्या शरीराबद्दल की मी आधी चवळीच्या शेंगेसारखी होती आणि आता माझं वजन वाढलं, म्हणून मला हे एन्जॉय नाही करता आलं. मी नेहमी काय विचार करते, आपल्याला शुगर नाही आहे ना, आपल्याला ब्लड प्रेशर नाही आहे, थायरॉईड नाही आहे, मग काय फार मोठं नाही आहे, आपण मस्त. पण मला हे त्यावेळी जाणवलं की आपण मस्त नाही आहोत. म्हणून लगेच इंडियात जेव्हा मी परत आली, म्हणजे हे ऑक्टोबरचं हे, मी विचार करायला लागले की मी योगा करते आहे, मी सगळं करते आहे, जिम करते आहे, चालते आहे, 1-1 तास 10,000 स्टेप्स घेते आहे, तरी मी जाडी का? म्हटलं मग काय. मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मी बॅरिएट्रिक सर्जरी केली. बॅरिएट्रिक सर्जरीनंतर तुम्हाला 30 किलो वजन कमी होतं. माझं 20 किलो कमी झालं. माझा ब्लाऊज आता जेवढा लूज झालेला तुम्हाला दिसत असेल. पण हा डिसिजन घेताना सुद्धा मी फक्त माझ्या नवऱ्याला बोलले, माझ्या मुलीशी बोलले, दोघांना म्हटलं. त्या दोघांनी विचारलं, अगं बॅरिएट्रिक सर्जरीनंतर तुला फक्त लिक्विड डाएट आहे, तुझं जेवणच बंद होणार आहे? म्हटलं हो. मला जेवण महत्त्वाचं आहे का मला धावपळ करणं महत्त्वाचं आहे ते आधी मला सांग. तर म्हणाले दोघंही जरा उडाले, कारण दोघंही जेवणाच्या बाबतीमध्ये जरा चांगले खवय्ये आहेत. म्हटलं मला वाटत नाही. मी जर दिवसाला फक्त 1.5 चपाती खाते तरी मी जाडी होते, आणि जी जाडी मला माझ्या बिझनेसमध्ये त्रास देते आहे ती जाडी असण्यापेक्षा नसलेली बरी. मी लगेच ऑपरेशन करून घेतलं आणि आज विदिन 6 मंथ्स पण नाही, विदिन 4 मंथ्स मी मस्त आहे. पुढच्या 15 दिवसात मी ऑफिसच्याच कामासाठी चालले आहे. पहिल्यांदा USA जाते आहे आणि तिथून फ्रँकफर्टला जाते आहे. एका वेगळ्याच विषयावर गेलो आपण, पण तो अगेन जो बिझनेससाठी फार रिलेटेबल आहे. एक पुढचाच प्रश्न आहे की मॅम, तुम्ही हजारो कॅन्डिडेट्सला रिक्रूट केलं, हजारो कॅन्डिडेटचे CV तुमच्याकडे आले, त्याच्यातून चांगले तुम्ही छाटले, सगळ्यांना रिक्रूट केलं. बिंग वुमन
रिक्रूट करताना काय गोष्टी तुम्ही टॉप प्रायोरिटीला ठेवल्या, की मला भावनेच्या भरात वाहवत जायचं नाहीये? एक असतं ना आपली टू डू लिस्ट, एक चेकलिस्ट असते. काय आहे तुमची चेकलिस्ट? माझ्या चेकलिस्टमध्ये जर माझ्या इंडियन बिझनेसमधलं जर बघितलं तर आम्ही बँकांसाठी काम करतो. बँकेला सेल्सचेच लोक लागतात. बरोबर. सेल करून जर एखाद्या माणसाने आणला तर बँकेकडे बिझनेस येईल, तर बँक चालेल. बँक कोणासाठी फुकटसाठी काम करत नाही, प्रॉफिट मेकिंगच. त्यामुळे मी तो मुलगा आहे का मुलगी आहे हे न बघता किती चांगला सेल करतो, किती त्याला चांगलं प्रोजेक्टचं नॉलेज आहे किंवा त्याच्या एखाद्या गोष्टीबद्दलचं जे नॉलेज आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला एखादा वेल्थ मॅनेजर हवा आहे. वेल्थ मॅनेजर म्हणजे श्रीमंत माणसाकडे जाऊन त्याला बँकेचे प्रॉडक्ट समजावणं आणि त्याला ते विकणं. दोन तऱ्हेचे श्रीमंत माणसं. एक सपोज आपण धरा सलमान खान किंवा सचिन तेंडुलकर. तुम्हाला फक्त तुमचेच प्रॉडक्ट माहिती नाही पाहिजे. तुम्हाला सलमान खानच्या पिक्चरबद्दल किंवा सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीबद्दल त्यांनी किती 100 काढले किंवा माझं याचं नॉलेज कमी आहे, पण ते तुम्हाला माहिती पाहिजे. तरच तुम्ही एक चांगला वेल्थ मॅनेजर बनू शकता. पण वेअप कन्सल्टन्सी जी आहे ती नक्की काय काम करते आणि कशा पद्धतीने कॅन्डिडेटला आणि बाकीच्या लोकांना हेल्प करते? वेअप प्लेसमेंट जी आहे, वेअप हे नाव माझ्या मिस्टरांनी सांगितलं. एकमेव त्यांच्याकडून घेतलेली गोष्ट म्हणजे वेअप. कारण त्यांची इच्छा होती की आपण वरती जायचं हाच विचार करायला. आणि नक्कीच त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा इंडिया बिझनेसमध्ये आलो, बँकांसाठी रिक्रुटमेंट केलं, आता फॉरेन बिझनेस ओव्हरसीज रिक्रुटमेंट. जसं रिक्रुटमेंट म्हटलं की सध्या मार्केटमध्ये म्हणजे ग्लोबली, इंडियाबद्दल मी बोलत नाही, कोणालाही IT मधले लोक किंवा डॉक्टर लोक, इंजिनियर लोक ह्यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना स्किल वर्कर्स हवे. तर हे आमच्या लक्षात आलं की आपण IT मधले लोक तेवढ्या प्रमाणात पाठवू शकत नाही, कारण प्रत्येक देशामध्ये व्यवस्थित लोक आहे. म्हणून मग आम्ही स्किल वर्कर्सवर कॉन्सन्ट्रेट केलं. तर त्याच्यामध्ये जर कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे लोक किंवा वेल्डर्स किंवा फॅब्रिकेटर्स, कार्पेंटर्स, ह्या लोकांवर आम्ही जास्त लक्ष देतो आणि ही लोकं आम्ही पाठवतो. पण ही लोकं पाठवताना सुद्धा जो वेल्डर आहे तो आपल्या घरात ग्रिल बसवणारा आणि वेल्डिंग करणारा माणूस फॉरेन कंट्रीला चालत नाही. त्यांना वेल्डिंगमधला जो टॉपमोस्ट माणूस असतो, जो त्यांच्या शिपच्या खाली जाऊन पाण्यात उभं राहून काम करतो, असा माणूस लागतो, ज्याला ते 2.5 लाख रुपये पर महिना देतात. त्यांना ड्रायव्हर्स लागतात जे 20 चाकाचा ट्रक घेऊन जातात. असा ड्रायव्हर लागतो ज्याला उजव्या साईडचं ड्रायव्हिंग का डाव्या साईडचं ड्रायव्हिंग हे सगळं माहिती पाहिजे, ज्याला ते 3 ते 3.5 लाख रुपये महिना देतात. म्हणजे स्किल असलं तर तुम्हाला किती पैसा मिळेल. हे जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा मग आम्ही ह्याच लोकांचा विजाचं काम पण चालू केलं, की कित्येकदा आम्हाला त्यांचा पासपोर्ट काढण्यापासून सुरुवात करावी लागली, मग विजा पण केला. मग जेव्हा विजाचं झालं, मग आता कोणाला बँक लोन पाहिजे, कारण तिथे जाताना खर्च तर येतो, तिकिटाचा खर्च असतो, बरेचसे खर्च असतात, विजाचा खर्च. मग आम्ही बँकेशी त्यांना जोडून दिलं, लिंकेज करून दिलं. बँक त्यांना फॉरेनला पाठवताना छोटी छोटी लोन देते, ते आम्ही चालतो. मग आमच्या लक्षात आलं की तिकडे त्यांना त्या कंपनीमध्ये जिथे काम करायचं आहे तिथे राहायला खायला ती कंपनी देते. ओके. हां, पण त्यांच्याकडे ते सगळं मेंटेन करायला कोणी नाही आहे. आणि इंडियामध्ये आता बऱ्याचशा लोकांकडे पैसा भरपूर आहे आणि त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे. मग आम्ही अशा लोकांना सांगतो, एक काम करा, तुम्ही तिथे 1 करोड 1.5 करोड इन्व्हेस्ट करा, एक व्हिला खरेदी करा आणि आम्ही आमच्या ज्या लोकांना तिथे ठेवायचं आहे ते तिथे ठेवायला ज्या लोकांच्या कंपनीमध्ये ते काम करतायत त्या कंपनीवाल्यांशी त्यांना जोडून देतो आणि सांगतो की
ही जागा ह्या माणसाची आहे, दर महिन्याला ही 10 माणसं इथे राहणार, त्यांचा राहण्या खाण्याचा जो खर्च तुम्ही देणार होता तो ह्या माणसाला द्या. अजून एक बिझनेस चालू झाला. इंडियातला इन्व्हेस्टमेंट तिथे गेलं, नंबर 1. त्याच्यामुळे हा जो इंडियन माणूस होता ज्याला त्यांचा PR मिळाला, त्यांची एक म्हणजे तिथे राहण्यासाठी त्याला उपयोग झाला. कारण इंडियन लोकांना फार बाहेर जाऊन PR घेण्याची हौस पण असते. तेही त्याला मिळालं. त्याच्याकडे जे पैसे होते ते पैसे त्यांनी त्या मार्केटमध्ये गुंतवलं. त्यांनी तो विला तयार केला. त्याला त्याचं इन्कम पहिल्या दिवसापासून चालू झालं. आणि आमची माणसं जी तिथे राहणार होती त्या माणसांना एक चांगलं इंडियन टाईपचं घर मिळालं. ओके, सो बेसिकली आता मी सोप्या भाषेत सांगते की वे ऑफ प्लेसमेंट काय इन्व्हेस्टमेंट करते. सो मी तुमच्याकडे येते, जर मला दुबईमध्ये जॉब पाहिजे असेल फॉर एक्झाम्पल, तर मी तुमच्याकडे येते, तुम्ही माझं रिक्रुटमेंट दुबईच्या एका कंपनीमध्ये करून देता आणि त्या बदल्यात मी तुम्हाला पे करते जे काही असेल. त्यातच माझा आमचे जे चार्जेस आहेत त्यात माझा विजा आणि तिकीट, तुमचं पुरी नोकरी, तुमचे इंटरव्ह्यू सगळं आम्ही करतो. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन युरोपमध्ये 1 वर्षाचा तुमच्या विजाने तुम्ही काम केलं की तुमचा विजा परत रिन्यू करायची वेळ येते. करेक्ट. ती सुद्धा माझी कंपनी करते. बरं 4 वर्ष तुम्ही चांगले राहिलात तर अशा वेळेला तुम्हाला तिकडचं PR जो मिळवायचा असतो, परमनंट रेसिडेन्सी, त्याचं पण डॉक्युमेंटेशन आम्ही करतो. म्हणजे तुम्हाला लिगल जेवढ्या गोष्टी लागतात तेही करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पैसा परत इंडियामध्ये यायला पाहिजे आणि आपल्या इकॉनॉमीला त्याचा, कारण आफ्टरऑल मी बँकर आहे, करेक्ट, इकॉनॉमीला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. तर ह्या लोकांना आम्ही सांगतो तुम्हाला पगार तिकडच्या करन्सीमध्ये हवा आहे का इंडियन करन्सीमध्ये हवा आहे ते सांगा. त्याप्रमाणे ह्या लोकांना मेन प्रॉब्लेम हाच असतो ना की त्यांना घरामध्ये पैसे पाठवायचे आहेत. तर सपोज पोलंडमध्ये झ्लॉटी म्हणून त्यांची करन्सी आहे. झ्लॉटी तुम्ही ऐकलेलं पण नसतं इकडे, पण झॉटीला परत चेंज करण्याचं टेन्शन नको. मग त्यांना इंडियन करन्सीमध्ये हवं तर आम्ही तेही करून देतो. म्हणजे तिकडे कमवलेला पैसा त्या माणसाने पूर्ण परत इंडियामध्ये येतो, पैसा फिरून परत पैशाकडे येतो. अगदीच. पण वे ऑफ इतक्या सगळ्या कंट्रीज सोबत असोसिएट आहे, तुम्हाला पर्सनली कोणासोबत, कोणत्या कंट्री सोबत काम करताना जास्त मजा येते? किंवा जिथे मला जास्ती पैसा मिळतो ती कंट्री मला आवडते. जे किचकिच करत नाही ती कंट्री मला अशी कंट्री कोणती जिथे? म्हणजे जपानही आवडतं. जपानमध्ये आम्ही जेव्हा IT लोक पाठवतो 1 करोडच्या वरचं सॅलरी असते त्या लोकांची. काय? 1 करोड वर्षाची जी CTC जी आहे ती 1 करोडच्या वरची असते. त्यामुळे आम्हाला जास्ती पैसा मिळतो, आम्हाला ते आवडतं. मी तुम्हाला हेही सांगेन की जपानमध्ये आज म्हणजे ॲड करते ही गोष्ट, जास्तीत जास्त लोक वयस्कर झालेले आहेत. त्या लोकांकडे पैसा आहे. जपान 100 वर्ष आपल्या पुढे आहे. अशा वेळेला त्यांच्याकडे घरामध्ये राहण्यासाठी म्हणजे केअर घेण्यासाठी, घरातली कामं करण्यासाठी नाही, केअर घेण्यासाठी. म्हणजे एखाद्या जॅपनीज बाईला किंवा पुरुषाला जर बाहेर जाऊन एखादे कपडे खरेदी करायचे आहेत तर त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, पण हा कपडा माझ्या अंगावर चांगला दिसतोय की नाही हे सांगायला माणूस नाही. तर अशा वेळेला त्यांच्याबरोबर जर एखादा मुलगा किंवा मुलगी गेली, 1 तासाला $15च्या वर $15 देतात ते. जरी त्यांच्याकडे त्यांची करन्सी वेगळी असली तरी अमेरिकन डॉलर देतात 1 तासाला. तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या मंदिरात जर गेलात तर त्यांना फिरवायला, त्यांच्याबरोबर जर राहिलात, त्यांना जेवण दिलं, त्यांना जर औषधं वेळच्या वेळी दिली, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला फार मोठ्या स्किलची गरज नाही. फक्त एकच स्किल पाहिजे, तुम्हाला जॅपनीज लँग्वेज यायला पाहिजे आणि ती तुम्हाला शिकता यायला पाहिजे. म्हणून आता आम्ही त्याचे क्लासेस पण, म्हणजे आम्ही शिकवत नाही आहे, पण ज्या लोकांकडे असे शिकवण्याचे क्लासेस आहेत त्यांना आमच्यामध्ये खिचून घेतलं आहे की बाबा तू आमचे कॅन्डिडेट ज्यांना जॅपनीज शिकायचे तुमच्याकडे पाठवतो, त्यांना शिकवा. कारण किती % भारतीय स्त्रिया या बाहेरगावी जाण्यासाठी अप्लाय करतात? तुमचा हा प्रश्न ना भारतीय म्हणण्यापेक्षा किती % महाराष्ट्रीयन आणि अदर दॅन महाराष्ट्रीयन किती % असा पाहिजे. महाराष्ट्रीयन 0. आणि जर अदर दॅन महाराष्ट्रीयन म्हटलं म्हणजे मोस्टली
केरळा, हम्म. तामिळनाडू वगैरे ह्या साईडच्या तर 80%. महाराष्ट्रीयन झिरो. म्हणजे मी तर तुम्हाला एक सांगेन, अमेरिकेमध्ये आज कोण पाहिजे माहिती आहे त्यांना, म्हणजे मी प्रत्येक व्यासपीठावर सांगते पण मिळत नाही. अमेरिकामध्ये आता आमच्या मुलांसारखी जी लोकं गेलेली आहेत, IT मधली आहेत, ज्यांना ज्यांच्या आईबापांनी अगदी चांगलं शिक्षण दिलं आहे, देवधर्म शिकवला आहे, रामरक्षा येते, हनुमान चालिसा येते, सगळं जे काही येतं ते येतं, आणि जी नवरा बायको 24 तास कामामध्ये असतात आणि ज्यांना मूल होतं आणि मग ते काम कमी करतात, पण त्यांना असतं की आमच्या मुलांवर संस्कार करणारी आजी पाहिजे. पण कोणाला आजी नसते किंवा आजी असली त्यांना यायचं नसतं, किंवा आजकालच्या आजीसुद्धा एवढ्या मॉडर्न झालेल्या आहेत की त्यांना हे शिकवायमध्ये इंटरेस्ट पण नसतो. तिन्ही गोष्टी असतात. मी बिझनेस रिलेटेड सांगते. अशा वेळेला बँकेतून वगैरे ज्या व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेल्या किंवा म्युन्सिपाल्टीमधून घेतलेल्या शरीराने मजबूत असतील, रिटायरमेंटच्या आधी जर त्यांनी आपला पासपोर्ट काढून जर अमेरिकेचा विजा घेऊन ठेवला, तर अशा बायकांना मी तिकडे संस्कार वर्ग चालवण्यासाठी पाठवू शकतो. कळलं ना? कारण आता त्यांना त्याची जास्ती गरज आहे. त्यांची इच्छा असते की माझ्या मुलाला सदा सर्वदा आली पाहिजे, माझ्या मुलाला निरांजन म्हणजे काय कळलं पाहिजे. कित्येक फॅमिलीज तिकडून परत येत आहेत, जशी आपली माधुरी दीक्षित जी आहे ती परत आली. बरेच लोक परत येत आहेत कारण त्यांना इंडियन कल्चर पाहिजे. हे फार नवीन आहे, सगळ्यांसाठीच असेल, आणि हे माझ्यासाठी फार नवीन आहे की संस्कार वर्गासाठी अमेरिकेत महाराष्ट्रीयन लोकांची गरज आहे. साऊथ इंडियनची गरज आहे. आता माझ्या मुलीच्या ह्याला 19 तारखेला घराचं ओपनिंग आहे, तर तो जो महाराज येणार आहे, पुजारी येणार आहे, 10 पुजाऱ्यांशी बोलल्यानंतर एकाने ओके केलं, गुजराती पुजारी आहे. आणि ज्या गुजराती माणसाने मला तो पुजारी दिला आहे त्याच्या भावाकडे पुढच्या आठवड्यामध्ये जो पुजारी येणार आहे त्यांच्या पूजेसाठी, तो साऊथ इंडियन पुजारी आहे जो इंग्लिशमध्ये पूजा सांगणार. आणि माझ्या मराठी घरामध्ये जो पूजा सांगणार आहे तो गुजरातीत पूजा सांगणार आहे. आणि पूजा सांगणाऱ्या लोकांसाठी वेगळा विजा असतो. म्हणजे आपल्याकडचे जे पुजारी आहे ते जर तिथे जाऊन बसले, त्यांनी जर विजा घेतला, तर तिथे पूजा सांगायचा बिझनेस पण जास्त. पण मॅम का वाटतं, तुम्ही मगाशी बोललात की महाराष्ट्रीयन 0% आहे, का वाटतं हा लूप होल आहे की म्हणजे इन्फॉर्मेशन पोहोचत नाहीये त्या स्त्रियांपर्यंत किंवा त्या कॅन्डिडेटपर्यंत? आपण कमी पडतोय का ते कमी पडतात? नाही, महाराष्ट्र हा सगळ्यात म्हणजे प्रगत भाग होता असं मी म्हणेन. ओके. जी लोक कोकणातून मुंबईत आली ती लोक आत्ताही सांगतात ना, मी ह्याच्यावर राहिलो, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर राहिलो, पण आज बघा माझ्याकडे बंगला आहे, बोलतात ना. ती गोष्ट महाराष्ट्रीयन माणसांनी कुठेतरी कमी केलेली आहे. मेन म्हणजे ह्याचं कारण महाराष्ट्रीयन आई बिघडली की घर बिघडलं. महाराष्ट्रीयन आई पूर्ण बिघडलेली आहे. ती संध्याकाळी 7 ते 10 मध्ये ते TV सिरियलमध्ये असते. ती स्वतः वाचनच करत नाही. तुम्ही कुठच्याही महाराष्ट्रीयन घरात जाऊन विचारा, ती आईला मराठी येतं, हिंदी येतं, इंग्लिश येतं, काही येतं. आजचा पेपर वाचलास का ग तू? बरं, पुस्तक तरी एखादं वाचलंस का? तू एखादं नॉवेल किती महिन्यापूर्वी वाचलं होतं? मी माझ्या लहानपणी वाचलं होतं, वाचत नाही. आणि त्या TV सिरियल किंवा त्या TVच्या वेगवेगळ्या ह्याच्यावर दाखवणाऱ्या वेड्यासारख्या बातम्या, ज्या दिवशी महाराष्ट्रीयन लोक घरातून TVला फेकून देतील, इवन बातम्यांसाठी सुद्धा बघणार नाही, त्या दिवशी पूर्वीचा आपला जो महाराष्ट्रीयन होता, जो एकदम डॅशिंग होता, की जसं छत्रपती शिवाजी महाराज हे लढाईसाठी बाहेर पडले, ते आपल्या आईच्या बरोबर नाही राहिले ना. किती त्रास होता त्यांना, ट्रान्सपोर्टेशन नव्हतं, काही नव्हतं, तरी ते बाहेर पडले, मुघलांविरुद्ध लढले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. मराठी माणूस हे विसरले. किर्लोस्करांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांनी पण त्यांचं एक स्वराज्य होतं ना किर्लोस्करांचं. कुठे आहेत आता? नाही आहेत आपण. आता सगळे इतर लोक जे झालेले आहेत,
कारण ना आपला मुलगा जर बिझनेस करायचा म्हणतो, आता तुम्हीच सगळे तुमच्या आईबाबांना वाटत असेल अरे आपली मुलं हे काय करतायत, पण जेव्हा आत्ता तुम्हाला पैसा नाही तेवढा दिसणार, पण ज्या वेळेला तुमचं चॅनल खूप मोठं चालेल तेव्हा हेच आईबाप म्हणणं हां माझ्या मुलांनी चांगलं केलं. आणि सगळ्यात घाणेरडी आजकाल मला गोष्ट जी दिसते, एक आई म्हणून, एक बिझनेस वुमन म्हणून मला जी सांगायची आहे, थेरपी. आजकालच्या ह्या मुलांना ना मैं थेरपी ले रही. थेरपी एक शिल्ड बनवलेलं आहे. थेरपी किती चांगली किती वाईट ते डॉक्टर ठरवतील, तो ठरवायचा माझा विचारही नाही, इच्छाही नाही. पण जर मी चुकीचं वागली तर मला हे माहिती होतं, एक कानाखाली बसणार किंवा झाडूनी एक फटका बसणार. हे मला मिळालं, मी पुढे त्याच तऱ्हेने हे केलं, माझी मुलं सरळ झाली. मॅम असं नाही वाटत का की गेल्या म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा हे थेरपी वगैरे नव्हतं, पण तेव्हा पण गरज होती, पण आपल्याला नॉलेज नव्हतं तितकं. आता खूप आपण नॉलेजेबल झालोय किंवा आपल्याकडे खूप गोष्टी येत आहेत, म्हणून आपल्याला त्या थेरपीचं महत्त्व कळतंय असं वाटतंय. इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते की आपण म्हणतो ना स्त्रियांवर अत्याचार होतो, म्हणून स्त्रियांना चांगले चांगले कलम करून स्त्रियांच्या बाजूने केलं. पण त्या कलमांचा दुरुपयोग करणाऱ्या पण स्त्रिया निघाल्या. जसं 498 मध्ये काय झालं, स्त्रियांनी पुरुषांना अडकवणं चालू केलं, मुद्दामून खोट्या केसेस टाकल्या. गव्हर्नमेंटच्या हे लक्षात आलं, गव्हर्नमेंटनी आता म्हणजे एखाद्या बाईने 498 ची केस टाकली की तो नवरा त्याच्या घरातले सगळे पहिल्यांदी पोलीस कठडीत जायचे, पण आता ते बंद झालं. थेरपी ही 100 एकाला नाही तर दोघांना लागते. 99 लोकांना नाही लागत. पण आजकालची मुलं काय करतात माहिती आहे, माझ्याचकडे एक मुलगी मला सांगते, मॅम आपको नहीं लगता कि आपका आवाज थोड़ा बड़ा है, थोड़ा धीरे बोलिए ना. मतलब क्यों? नहीं क्या होता है मैं थेरेपी लेती. मतलब कल से मेरे पास काम मत करो. इसके लिए क्योंकि मेरा आवाज बड़ा होना चाहिए, इसके लिए मैंने 60 साल निकाले हैं. कम्युनिकेशन मध्ये मला कुठचं प्रॉडक्ट विकायचं आहे, माझ्यासमोर 500 बायका बसल्या आहेत, माझा आवाज मोठाच पाहिजे, मला तुझी गरज नाही आहे. तुला थेरपी घ्यायची आहे, घरी बस थेरपी घे. जिथे तुला अशा मंजूळ आवाजात कोणी बोलत असेल तिथे तू काम कर. पण आयुष्यात तुम्हाला असं चालणार नाही. तुम्हाला उद्या मूल झालं तरी ते केकाटणारच आहे. त्यामुळे थेरपी हे थेर आहे, इतकं माझं स्वतःचं मत. ते बरोबर असेल चूक असेल, मी डॉक्टर नाही, मी त्याबद्दल मानत नाही, पण हे एक शिल्ड आहे. ह्या लोकांनी खोटं खोटं स्वतःभोवती केलेलं. म्हणजे मी थेरपी घेतले म्हणता की बाकीचे लोक तुम्हाला ओरडणारच नाहीत ना. ज्याला खरीच थेरपीची गरज आहे द्या ना त्याला थेरपी, फ्रीमध्ये द्या. हे खूप छान आहे. म्हणजे हे फार हा थॉट प्रोसेस असणं एखाद्या स्त्रीमध्ये फार म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे. आणि मला खूप बरं वाटतंय की ज्या स्त्रिया हा इंटरव्ह्यू बघत असतील, ॲटलिस्ट 1% स्त्रीने जरी हा थॉट प्रोसेस ठेवला तरी काहीतरी चेंज होऊ शकतो समाजामध्ये. म्हणजे आजकाल आया आपल्या मुलांना घाबरतात, एम्प्लॉयला घाबरतात. आणि मग जेव्हा हे एम्प्लॉयर अचानक बघा 1000 लोकांना काढून टाकतात. का काढतात? हेच असतं ना, कारण कामच करत नाहीत ही लोक. तुम्ही आत येण्याचं टाइम असतं, बाहेर जाण्याचं पण टाईम असतं, पण तुम्हाला पगाराचं टाइम असतं, पण तुमच्याकडून त्या एम्प्लॉयरनी काम मागायचंच नाही. बरोबर. काम जर तो एम्प्लॉयर मागणार असेल, तुम्ही 100% नाही 200% दिलं तरच तो एम्प्लॉयर तुम्हाला बोनस देणार, तुमची प्रगती होणार. नक्कीच. मॅम, काही महिला ज्या हा इंटरव्ह्यू बघत असतील त्यांना तुम्ही महिलांच्या पॉलिसीजबद्दल काय सांगाल? अशा कोणत्या पॉलिसीज आहेत ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत? जसं पहा, मी तुम्हाला मुद्रा लोनबद्दल सांगितलं, अगदी सोपं आहे. दुसरं 4% प्रोक्युरमेंट पॉलिसी. ओके. प्रोक्युरमेंट म्हणजे एखादी गव्हर्नमेंटची आस्थापन जे असतं, ऑर्गनायझेशन असतं, ते जेव्हा काही खरेदी करतं तेव्हा त्यातून त्यांना खरेदी करताना काही पर्सेंटेज हे MSME कडून, म्हणजे मायक्रो स्मॉल एंटरप्राइजकडून, जे सूक्ष्म लघु उद्योजक आहेत, छोटे छोटे उद्योजक आहेत, त्यांच्याकडून घ्यायचं असतं. त्यांना ते घ्यावंच लागतं, हे कंपल्सरी.
बरोबर आहे. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट 6 लाख करोडचा बिझनेस एवढं प्रोक्युरमेंट करतो, तेव्हा 24,000 करोडचा त्यांना ते घ्यावं लागतं. 24,000 लाख करोडचा त्यांना ह्या लोकांकडून घ्यावाच लागतं. आता मला तुम्ही एक सांगा, म्हणजे तुम्हाला तिथे एक स्त्री म्हणून किंवा SC ST पुरुष आणि स्त्री म्हणून तुम्हाला एक हे दिलेलंच आहे, रिझर्वेशन. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जी गव्हर्नमेंट म्हणजे एखाद्या टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी टेंडरची एक फी असते, ती 25,000 असते, 50,000 असते. टेंडर किती करोडचं आहे त्याच्याप्रमाणे असते, ती भरावी लागत नाही, ती एक्झेम केलेली असते. बरं, टेंडरमध्ये सांगितलेलं असतं की तुम्हाला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ह्यांच्यामध्ये एक्झेम केलेलं असतं. टेंडरमध्ये सांगितलेलं असतं तुम्हाला EMD अर्नेस्ट मनी म्हणजे इसारा रक्कम, एक सपोज 1 करोडचं जर टेंडर असेल तर 1 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटकडे भरावे लागतात. त्यातूनही तुम्हाला एक्झाम केलेला आहे. आणि ह्या सगळ्याच्या डोक्यावर म्हणजे तुरा चांगला तर तो की एखाद्याची L1 म्हणजे सगळ्यात कमी ज्यांनी कोट केलेलं आहे, आपण एक एक्झाम्पलनी बघू. एखाद्याने 1 लाख रुपयाला कोट, त्याची सगळ्यात कमी कोटिंग आहे. एक स्त्री म्हणून किंवा एक SC ST पुरुष किंवा महिला म्हणून तुम्ही जेव्हा तुमचं टेंडरमध्ये स्वतःचा कोट टाकतात, तुम्ही 1,15,000 टाकले म्हणजे 15% जास्ती टाकलेला आहे, तरी तुम्हाला तुमच्या कोट्यामधून टेंडर लागतं. फक्त तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही मात्र 1 लाखाला द्या. अच्छा, म्हणजे इथे बघा, ज्या लोकांनी टेंडरमध्ये टाकलं आहे, ज्याचं L1 आहे त्या एकालाच मिळतं. त्याच्याबरोबर जे 50 लोकांनी टेंडरमध्ये टाकलेलं आहे, आपले अर्नेस्ट मनी भरले आहे, फी भरली आहे, सगळं केलेलं आहे, पण त्यांना ते टेंडर लागत नाही काही रुपयांमुळे, कारण त्यांचा कोट L1 नसतो, थोडा वर असतो. महिलांना हे नाही आहे. महिलांना हे आहे की तुम्ही कोट टाका, तुम्ही जरी 15%च्या वर गेलात तर मात्र नाही, 15%पर्यंत तुम्ही जर असाल तर तुम्हाला कोट सँक्शन होतो, पण तुम्ही जी L1ची प्राईस आहे त्याला मॅच करा. ते तर मॅच करता यायलाच पाहिजे ना. आणि काय द्यायचं तुम्हाला? बरं, महिलांसाठी जी वुमन पॉलिसी आहे, ज्याच्यामध्ये अगदी 5 करोडचं लोन पण आहे, कुठेही काही पैसे मागत नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झिबिशनला जर जायचं असेल, सपोज आपण परत एकदा लाडवाचंच, हे मला बेसन लाडू आवडतात म्हणून माझं एक्झाम्पल तेच असतं, लाडवाचंच आपण एक्झाम्पल घेतलं, तर तुम्हाला जर इथून तुमचे लाडू घेऊन दुबईला जायचे, जसं आम्ही मागच्या वेळेला केलं, तर पूर्णिमा शिरीषकर म्हणून एक चांगल्या उद्योजिका आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या ग्रुपमधून आम्ही सगळेजण गेलो. तर तिथे आम्हाला हे झालं की दुबईला आम्ही गेल्यानंतर आम्हाला हे लाडू विकायचे आहेत वगैरे, हे तर वेगळंच, पण त्याच्यासाठी जाण्या येण्याचा खर्च एक्झिबिशनमधला, जर आपण फॉरेन एक्झिबिशनला गेलो तर 3 लाख रुपये मिळतात, गव्हर्नमेंट देतं. जर आपण इंडियामध्ये एक्झिबिशन केलं तर 1.5 लाख रुपये देतात. म्हणजे तुमचंच प्रॉडक्ट तुम्ही घेऊन जा, दुसऱ्या देशात जा, विका, प्रॉफिट घ्या, तुम्ही कमवा, तुमच्या घरी घेऊन या, तो देश फिरा, पण पैसे तुम्हाला सरकार देतं. किती महिला घेतात? कोणी नाही घेत, फार कमी. ज्यांना कळतं त्या घेतात. आमच्यासारख्या महिला, आम्हाला कळतं, आम्ही घेतो. बरं, 10 तिकीटं जर तुम्ही फॉरेनची काढली की 1 तिकीट फ्री मिळतं. तुमच्याबरोबर तुमच्या पियाला पण घेऊन जा, ज्याला दिवसभर तिथे बिझनेस शोधायला सांगा, आणि तुम्ही एक्झिबिशनमधून काम करा. आणि सगळ्यात आजकाल जी अजून एक व्यक्ती जी फार लोकांचं डोकं खराब करते, इन्फ्लुएन्सर. ती व्यक्ती जिने आयुष्यात स्वतः काय केलेलं असतं माहिती नाही, ते लोकाला ज्ञान वाटतात
आणि त्याच्या मागे लोक जातात, एका गोष्टीवर राहत नाहीत. त्यांना अशी हवेत मस्त लाल पिवळी गुलाबी सगळी चित्र दिसतात. कुठचाही बिझनेस करायचा असेल ना तर तपश्चर्याच पाहिजे, इन्फ्लुएन्सर होऊन चालणार नाही. मी आज 61व्या वर्षी सुद्धा तपश्चर्याच करते. मला जेव्हा माझ्या डॉक्टरांनी प्रश्न विचारला की बॅरिट्रिक सर्जरी करण्यासाठी तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही माझ्याकडे आला, का तुम्ही केलं? म्हटलं हे बघा, माझे आजोबा 100 वर्ष 101 वर्ष जगले. माझे वडील 92 वर्षाचे आहेत, अजूनही आहेत. आणि मी आता जर 61व्या वर्षी पाय दुखतात हे दुखतात असलं रडगाणं केलं तर मी आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मला 80 वर्ष तरी देव देईल. त्यासाठी मला जर धावायचं असेल तर मी फिट असणं जरुरी आहे. म्हणजे आपण सुरुवात जी केली की बिझनेस करायला काय लागतं तर फक्त फिटनेस, डोक्याचा आणि शरीराचा. फिटनेस असलं तरच तुम्ही सक्सेस, नाही तर तुम्ही कधीच सक्सेस. की तुमचं शिक्षण मराठीतून झालंय. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांचं शिक्षण मराठीतून होतं, पण पुढे जाऊन बिझनेससाठी आपल्याला ज्या 3 भाषा आहेत म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिश, याच्यावर प्रभुत्व असणं थोडं महत्त्वाचं असतं. कारण का प्रत्येक क्लायंट आपल्याला मराठी मिळेलच असं नाही, प्रत्येक क्लायंटला मराठी समजतंच किंवा येतच असं नाही होत. तर अशा वेळेला कारण का तुम्ही इतके देश फिरता, तिकडच्या भाषा वेगळ्या असतात, तर हे कम्युनिकेशन स्किल तुम्ही कसं डेव्हलप केलं आणि स्त्रियांना काय सांगा? पहिली गोष्ट तर मी म्युन्सिपाल्टी शाळेमधून शिकले, मराठी मीडियममधून शिकले, नंतर प्रायव्हेट शाळेत गेले, इंग्लिश थोडं शिकले, कॉलेजमध्ये इंग्लिश, MBAमध्ये इंग्लिश. कुठचीही भाषा शिकणं ही एक स्किल असते. म्हणजे जसं तुम्हाला जेवण बनवता येतं का? हो. का? कारण तुम्ही ते बनवलं. तुम्ही चुकलात, काही गोष्टी खराब झाल्या त्या. तुम्हाला शिवण टिपवणं येतं का? हो, कारण तुम्हाला लहानपणी शाळेमध्ये होतं. असं तुम्हाला क्रिकेट खेळता येतं का? तर सपोज हो, कारण मला क्रिकेट. त्याचप्रमाणे भाषा आहे. भाषा ही फक्त सगळ्यात महत्त्वाची भाषा म्हणजे जेस्चरची भाषा, यू गो आय कम टाईपची भाषा ज्याला म्हटलं जातं. मी तुम्हाला एक साधं प्रश्न विचारते. आज चायना आहे आपल्यापेक्षा 70 ते 80 वर्ष पुढे आहे. आज अमेरिका आहे 100 वर्ष पुढे, जपान आहे 100 वर्ष पुढे. हे देश पुढे गेले. ह्यांनी काही 1760 भाषा शिकले होते का? पण त्यांना त्यांची जी भाषा आहे, म्हणजे जॅपनीज माणसाला जॅपनीज भाषा, आणि आता जर बाहेर जाऊन जर बिझनेस करायचा तर इंग्लिश भाषा. ह्या 2 भाषा कळाल्या. कारण जर तुम्हाला बाहेर जाऊन करायचं, मला जर मुंबईमध्येच काम करायचं तर मला एकच भाषा जमू शकते. पण कम्युनिकेशनपेक्षाही तुमच्या स्किलला महत्त्वाचं. म्हणजे मी आणि जेव्हा मिस्टर बोलत असतो ना तेव्हा आम्ही हसत हसत जोक करताना म्हणतो की एखादी मुलगी सून म्हणून आली, अगदी ऐश्वर्या रायसारखी सुंदर आहे, छान आहे, 4 दिवस त्या नवऱ्याला चालते. 5व्या दिवशी जर तिला जेवण करून घालता आलं नाही तर तिला तो ओरडतोच. त्याप्रमाणे तुमचं प्रॉडक्ट दिसायला चकाचक आहे म्हणून 2 माणसं खरेदी करतील, पण 3ऱ्या दिवशी जर तुमचं प्रॉडक्ट चांगलं नसेल कोणी खरेदी करणार. त्यामुळे कम्युनिकेशन करताना तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल A to Z आलं पाहिजे. म्हणजे माझं प्रॉडक्ट इथून स्टार्ट झालं, इथे एंड झालं. मी बेसनचे लाडू विकण्याचं काम करते असं धरा, तर मी डाळ कुठून आणते, ती क्वालिटी कुठची आहे, त्या डाळीतले 100 प्रकार मला माहिती पाहिजे. जसं माझ्या बिझनेसमध्ये रिक्रूटमेंटमध्ये जेव्हा मला एखादा HR सांगतो, अरे मॅडम इसके लिए ना कोई मिल ही नहीं रहा है, नहीं मिल रहा है, मैं देती हूँ, व्हॉट इज युअर पेन एरिया, हा माझा पहिला प्रश्न असतो. आणि मग तो लगेच सांगतो, अरे ये नहीं मिल रहा है, वो नहीं मिल रहा है, ये ठीक आहे. मी रात्रभर बसते, मी शोधते की ह्याला काय पाहिजे. ह्यानी 100 लोक नको म्हटले, आता आपण काहीतरी युनिक द्यायला पाहिजे, तरच हा ओके म्हणेल. मग मी माझ्या डोक्याला अजून 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 त्रास देते. कॉन्सन्ट्रेशन इथे येतं, ते कॉन्सन्ट्रेशन. आणि मी तो CV काढते, समोरच्या माणसाशी बोलते. समोरचा माणूस पण सांगतो, नाही मॅम उधर ये नाही होता, वो नाही, काही बोलतो.
मी त्याला सांगते बाबा मी आहे, म्हणजे मी त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल, माझ्या कन्सल्टन्सीबद्दल एक विश्वास निर्माण करून देते. जसा HR कडे विश्वास आहे की चित्रा मॅमला सांगितलं की ती पोझिशन क्लोज होणार आहे, तशीच ह्या माणसाशी बोलताना, ह्या बाईशी बोलताना मी ते करते. कम्युनिकेशन इतकं परफेक्ट करते आणि मग त्या CV ला पाठवते. आणि ऑलरेडी मी त्या HR ला हे सांगून ठेवते, अरे ऐसा बंदा भेजा है, रिजेक्ट करके दिखा. तो पण ना जरा घाबरतो, तो थोडासा श्रिंक होता. आधी तो थोडा असा असतो की इसमें ये नहीं उसमें ये. आता तो थोडा, त्याला माहिती आहे की मी 100 लोकांना नाकारलंय आणि ह्या बाईकडून जर आलेल्या बंदेने नाकारलं तर मला अजून चांगला बंदा नाही मिळणार, हे त्याला कळतं आणि बरोबर माणूस सिलेक्ट. मी माझ्या मुलींना शिकवताना हेच सांगते, डॉक्टर तरी तुमच्याकडून पैसे घेतात, HR तुमच्याकडून पैसे घेत नाहीत. तरी तुमची आज 10 लाखाची सॅलरी असते, तुम्हाला 15 लाखात नेतात, 15 लाखातून 25 लाखात नेतात, आयुष्य तुमचं चांगलं करतात. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडून थँक्स पण कित्येकदा येत नाही, पण HR ते काम करतं, तुमचं आयुष्य चांगलं करतं. आणि जेव्हा तुम्हाला हे माहिती असतं ना की आपण करतो ते काम एक्सलंटच आहे, तेव्हाच तो विश्वास. मला ना आत्ताच एक गोष्ट फार आवडली, जेव्हा तुम्ही बोललात ना की ये बंदा देख ये खतरनाक आहे. ॲट द एज ऑफ 60 जेव्हा ही भाषा शिकावी लागते या बिझनेससाठी. हो, कारण ही मुलं जी माझ्याकडे समोर असतात ती तिशीतल्या आतली असतात ना. MBA एखाद्या चांगल्या कॉलेजमधून केलेलं असतं, भयंकर हुशार असतात, कळलं ना. 2 वर्षाचं IIT IIM ची मुलं असतात, बजाजची मुलं असतात. त्यांच्याशी जर बोलायचं आहे तर जर माझं आणि त्यांचं बोलणं जर बरोबर नाही झालं, कम्युनिकेशनच नाही झालं, नाही उभे करणार ते माझ्याकडे आदराने जर बघायला लागले ना तर मला बिझनेस नाही मिळणार. त्यांनी माझ्याकडे बडी म्हणूनच बघायला पाहिजे, तरच ते मला सांगणार की मॅम ऐसा हो रहा है, हे चुकतंय, हे बरोबर आहे. नाहीतर कधी कधी असं होतं की मी सपोज एखादा पाठवलेला कॅन्डिडेट चुकतोय, पण मला कसं सांगावं हे जर त्यांनाच कळलं नाही की अरे ही मोठी बाई आहे, हिला कसं सांगू, तर तिकडून फीडबॅक जो यायला पाहिजे तोच जर आला नाही तर मला कळणारच नाही ना की मी कुठे चुकती आहे. मी तयार आहे शिकायला, पण फीडबॅक तर द्या. फीडबॅक इज इम्पॉर्टंट. मी माझ्या प्रत्येक एम्प्लॉईला दर महिन्याला फीडबॅक देते की तू हे चांगलं केलं, हे तू वाईट केलं. आपण हा इंटरव्ह्यू चालू करताना मी तुमच्याशी बोलले की मी काय करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे. हे का होतं? फीडबॅक मस्ट. अगदीच. आणि जेव्हा मी इंट्रोडक्शन सुरू केलेलं तेव्हा मी एक वाक्य बोललेले की तुम्ही फार स्त्रियांना पुढे घेऊन गेला, तुमच्या सोबत तुम्ही पुढे गेला, तुम्ही एकट्या नाही गेला. बरोबर. आपल्याला एक मी असं नाही म्हणत की लीडर एक असतो ना, त्याला टीमची गरज असते. अर्थातच टीम शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तर जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा मी काही मुलींना घेतलं. त्यातल्या पहिल्या 2 मुली ज्यांना बिझनेस म्हणजे ज्यांना रिक्रुटमेंटचं नॉलेज होतं, पण त्या काही ना काही कारणाने नाही पुढे जाऊ शकल्या. आणि माझ्याकडे सगळ्यात लहान मुलगी, इंजिनियर होऊन आलेली एक मुलगी सारिका मुल्ला म्हणून होती. जी मुलगी इंजिनियर होती पण तिच्यामध्ये एक गट्स होते करायचं. त्यावेळेला तिला HR म्हणजे काय माहिती नव्हतं, तिला 4 वाक्य चांगली इंग्लिश बोलता येत नव्हती किंवा 4 वाक्यातला चांगला मेल पण लिहिता येत नव्हता. पण तिला एवढं छान मी तयार केलं की त्याच्यानंतर ती माझ्याबरोबर म्हणजे एखाद्या जनरल मॅनेजरच्या समोर सुद्धा बोलताना माझ्याबरोबर मीटिंगला बसायला लागली. आणि नुसतं तेवढंच नाही केलं तर काही दिवसांनी तिला मी माझ्याबरोबर माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून पण घेतलं. त्याचबरोबर तिला म्हटलं की हेच नाही, फक्त तुझं इंजिनिअरिंग नाही चालणार, तुला MBA पण करायला पाहिजे. मग वेलिंगर कॉलेजमधून तिचं MBA पण करून घेतलं. कारण जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही पॉलिश होत नाही. आणि तुमचं दरवेळेला शिकणं हे चालूच राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 17व्या वर्षी सुद्धा काहीतरी नवीन, दरवेळेला अभ्यासाचंच आहे नाही, काहीतरी नवीन शिकलंच पाहिजे. आणि तिच्याकडून आज तीही माझ्याबरोबर बिझनेसमध्ये व्यवस्थित करते. त्यामुळे तसं आहे.
मी जेव्हा माझा ह्याचा बिझनेस चालू केला, फळं वगैरे विकायचा, तेव्हा माझ्याबरोबर HR मध्येच असलेला सॅव्हिओ नावाचा मुलगा, चांगला AC मध्ये बसणारा मुलगा, मी पण AC मध्ये असलेली मुलगी. आणि पॅन्डेमिकच्या थोडंसं आधी आम्ही विचार केला, मी एका फार मोठ्या अशा सोसायटीमध्ये गेले होते कांदिवली ईस्टला, आणि तेव्हा मला जाणवलं की इथे ना हे नाही मिळत, फळं किंवा काही भाजीपाला वगैरे. तर माझ्या ओळखीच्या ज्या बाई होत्या त्यांना मी विचारलं, तर त्या म्हणाल्या, आम्हाला ना दामुपाड्यापर्यंत इतकं दूर जावं लागतं आणि तिथून म्हणजे तो नॅरो रोड आहे वगैरे वगैरे. तर मी म्हटलं, मग इथे तुम्ही का नाही तुमच्या सोसायटीमध्ये चालू करा? तर ती म्हणाली, नाही इथे कोण करणार, सगळेच श्रीमंत लोक आहेत आणि सगळे CEO टाईपची लोक वगैरे. म्हटलं, मला थोडीशी जागा द्याल का? तर ती म्हणाली, बघते मी, बोलते. आणि त्या बाईंनी मला सांगितलं की मी तुम्हाला आमच्या 3 मोठ्या सोसायटी, 525 लोक त्या सोसायटीत राहतात, अगदी टू बी प्रिसाईज 525, आणि सगळे स्काय स्किपर्स मोठे. तर तिने मला सांगितलं, तुला ना आमच्या सोसायटीच्या आत येतानाची ही एवढी एवढी जागा तुला मी म्हणजे सोसायटीला सांगून देईल. म्हटलं ठीक आहे. आणि हा सॅव्हिओ जो मुलगा आहे, जो HR मधला माझ्याबरोबरचा, त्याला मी सांगितलं, त्यालाही माझ्यासारखी खुमखुमी की आपने को कुछ करना आहे. आणि हे सॅव्हिओचं स्वप्न होतं की आपल्याला भाज्या विकायच्या आहेत, फळं विकायचं आहे वगैरे त्याचं. पण आम्ही दोघंही HR करत होतो. मी तर रिक्रुटमेंटमध्ये आलेच होते, पण त्याला ते करायचं होतं. म्हटलं, सॅव्हिओ 1 वर्ष तरी पगार मिळणार नाही हे डोक्यात ठेव आणि उतरणार? तो म्हणाला, हो. म्हटलं, मी पैसा घालीन, तूही घाल, आपण करू. आम्ही तिथे त्या सोसायटीमध्ये एक चक्क बाकडा लावून बसलो. आणि म्हणजे अक्षरशः 300 रुपयाला आम्ही तो बाकडा घ्यायचा, रात्री नेऊन द्यायचा रेंटवर. आणि सॅव्हिओ, आणि त्यावेळेला ना शेतकरी फार प्रमाणात हे करत होते, आत्महत्या करत होते. तर सॅव्हिओनं डायरेक्टली तिकडून, कारण त्याच्या वडिलांना थोडंसं ह्या बाबतीतलं नॉलेज होतं, नाशिकवरून वगैरे अशा ठिकाणून तो डायरेक्टली माल मागवायचा. तर तो मागवायचा, तो आम्ही त्या बाकड्यावर ठेवायचो, म्हणजे फ्रुट्स आणि भाज्या. आणि आम्ही आधीच ठरवलेलं, कुठचाही बिझनेस करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की मला माझं टार्गेट काय आहे, माझा टाईम पिरियड काय आहे, हे आम्हाला माहिती पाहिजे. मी कितीपर्यंत लॉस झेलू शकतो हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे उगाच ना आपलं अंथरूण नाही आहे तरी आम्ही पाय पसरतोय आणि मग शेवटी बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून मी गळ्याला फाशी लावून घेतो आणि मरून जातो. त्याला काही अर्थ नसतं. हे असे लोक असतात, त्यांनाच ते करावं लागतं. तर आम्ही ठरवलं होतं की 8 दिवस आपण इथे स्टॉल लावायचा, म्हणजे चांगल्या भाषेत स्टॉल लावायचा आणि साध्या भाषेत बाकड्यावरती फळं आणि भाज्या विकायच्या. आम्हा दोघांनाही माहिती होतं की तिथे टॉयलेटची सोय नाही. जे सिक्युरिटी गार्ड आहेत 50-60 ते ज्या टॉयलेटमध्ये जातील तिथे. मला तिकडच्या बाईंनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे टॉयलेटला या, पण मला ते पटत नव्हतं, कारण कोणीतरी हात दिलाय तर आपण त्यांचा हात कापायचा नाही आहे, म्हणून मी तिथे नाही जाणार. मला हेही माहिती होतं की जर असले टॉयलेट वापरले की मला एक स्त्री म्हणून त्रासही होणार आहे. बरोबर. म्हणजे मला माझ्याकडे काय काय प्रॉब्लेम आहेत ते मला माहिती होतं. दुसरं, 7 दिवस जर मी तिथे उभी राहिली उन्हात, कारण आता आपण बिझनेसमध्ये आहोत, आपण एसीत राहतो, तर मग आता आपल्याला परत जाऊन उन्हात करणं त्रासदायक होतं, कारण शरीर त्रास देतं. तर मला तेही माहिती होतं की मला त्रास होणार, त्यामुळे आपण 7 दिवसच हा बाकडा लावायचा, इतकं पक्क होतं. कारण ह्या 7 दिवसात आपल्या ह्या भाज्या विकल्या जाणार नाहीत. त्याचा लॉस इतक्या रुपयाचा होईल, तो आपल्याला पचवता येईल हे माहिती. पहिल्या 2 दिवसामध्ये गाडी अशी आत यायची, तो गाडीचा ड्रायव्हर, म्हणजे ह्याच्यापेक्षा चहापेक्षा किटली गरम म्हणतो आपण तसा, तो फक्त असं बघणार की यांचा स्टॉल आहे म्हणून मला जरा असं जावं लागलंय, कारण गाडीवाल्याला थोडंसं वळून जावं लागतं, तसं होणार. 2 दिवस तर आमच्याकडे काळं कुत्रं पण आलं नाही आणि आम्ही घामाने भिजलो आहे, पाणी पित नाही आहोत कारण टॉयलेटला जाणं शक्य नाही आहे, असे आम्ही हे, आणि कोणीच बघत नाही. संध्याकाळी ते उचललं, भाजी दोघं घरी खाणार कोण आहे वाटली, निघून गेलो. दुसऱ्या दिवशी तेच झालं.
तिसऱ्या दिवशी मात्र त्या बिल्डिंगमधले जे वयस्कर लोक होते, आजी आजोबा टाईप, ते नातवंडांना फिरायला घेऊन आले. तेव्हा ते आमच्याकडे भाजी बघाय, आमची भाजी थोडी कोमेजलेली होती, पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा सकाळपासून हे असं झालंय. पण आम्ही त्यांच्याबरोबर इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न केला, कारण तिथे जास्ती करून तेच लोक होते. जर तिथे मराठी लोक असते तर आम्ही त्यांच्याशी मराठीत बोललो असतो, आम्ही त्यांच्याशी त्या भाषेत बोललो. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे कोणीतरी असे ऐरे गैरे नाही आहे, ह्यांना पण काहीतरी एक स्टेटस असलेले लोक आहेत. मग त्यांनी आपल्या घरी जाऊन सुनेला किंवा मुलाला सांगितलं की अरे उधर देखो, एक औरत और एक लड़का खड़ा है, वो सब्जी बेचते हैं, जरा अपने को भी देखना चाहिए, असं त्यांनी सांगितलं. चौथ्या दिवशी थोडेफार लोक यायला लागले, त्यामुळे आमचा जो लॉस होता तो थोडासा कमी झाला. चौथ्या पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी आम्ही टाटा बाय बाय केलं आणि आम्ही बंद केलं आणि आम्ही निघू, जे आम्ही ठरवलं होतं त्याबरोबर लगेच तिथे हलचल निर्माण झाली की अरे आपल्याला एवढं चांगल्या वस्तू दिसत होत्या, मिळत होत्या, आणि आता हे लोक येतच नाही आहेत, तर ह्यांना आणलं होतं कोणी, म्हणून त्या बाईंना विचारण्यात आलं. मग त्यांनी आमचे नंबर दिले. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला असं असं बरं नाही आहे, कारण उन्हामध्ये उभं राहण्याची आम्हाला सवय नाही आहे. तर त्यांनी आम्हाला मीटिंगमध्ये बोलवलं आणि सांगितलं आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही जी सर्व्हिस दिलेली आहे ती आम्हाला एवढी आवडलेली आहे की आम्ही तुम्हाला जागा देतो, 1000 स्क्वेअर फीटची जागा फ्री ऑफ चार्ज, त्यांचं इलेक्ट्रिसिटी, आणि पुढे जाऊन तर त्यांचा रेफ्रिजरेटर, हां, हे सगळं त्यांनी आम्हाला दिलं फ्रीमध्ये. कारण का आम्ही त्यांना सर्व्हिस देतो. अगदीच. आणि यावरूनच हा पुढचा प्रश्न असेल की सरकारमार्फत स्त्रियांना अनेक अशा योजना असतात ज्या स्त्रियांसाठी असतात, त्या ती इन्फॉर्मेशनच स्त्रियांपर्यंत नाही पोहोचत, म्हणजे ज्या फुकट आहेत, ज्या सरकारने स्त्रियांसाठी, तर त्यांना तुम्ही कसं मदत करता किंवा त्यांच्या मार्फत तुम्ही काय सांगू शकता या त्या बाबतीमध्ये? तुम्हाला मी सांगेन की मी डिक्की नावाच्या एका चेंबर ऑफ कॉमर्सचं आधी मुंबई बघायची, महाराष्ट्र बघायची, आता मी दिल्लीला आहे, ते NC मेंबर असल्या. त्यामुळे काय होतं, मी बऱ्याच ठिकाणी भाषण द्यायला जाते, लोक मला भाषणासाठी बोलवतात. गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये आम्ही जातो, आणि तिकडच्या जेव्हा महिला येतात आणि त्या आम्हाला जेव्हा काही विचारतात तेव्हा आमच्या लक्षात येतं फक्त गावातल्याच महिला नाही तर तिकडच्या श्रीमंतांच्या बायकांना सुद्धा गव्हर्नमेंटच्या काहीही गोष्टी, आणि मी तुम्हाला दाव्यावर सांगते की मुंबईतल्या लोकांना सुद्धा माहिती नसतं. खरे, गव्हर्नमेंटनी पहिली योजना आणली, अगदी साधी, 50,000 रुपयाचं मुद्रल, त्याच्यामध्ये 3 प्रकार होते 5 वर्षापूर्वी. आणि एक तुम्ही युवा असणार, एक किशोर असणार, आणि अजून एक प्रौढमध्ये असणार. तुम्हाला 50,000चं लोन बँकेत गेलं की 24 तासात. काय पाहिजे तुमच्याकडे, तर तुम्ही तुमची आयडेंटिटी दाखवण्यासाठी आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या ॲड्रेससाठी काय पाहिजे, इलेक्ट्रिसिटीचं बिल पाहिजे. करेक्ट. आणि तिसरं काय पाहिजे की तुम्ही कुठचा बिझनेस करता आहात, त्याच्यासाठी त्या बिझनेसबद्दल तुम्ही काही शिकलात का, किंवा तुम्हाला त्या बिझनेसबद्दलची काही माहिती आहे का, ते 4 ओळीत तुम्ही लिहून दिलेलं पाहिजे. ह्या जर गोष्टी दिल्या, आज बँकांवरती एवढं प्रेशर आहे की महिलांना तुम्ही लोन द्या, ते म्हणतात मॅडम चांगली लोक येतच नाही लोन घ्यायला, आणि आम्ही सांगतो बँकेत लोन घ्यायला गेलं की आमच्या बायकांना तुम्ही उभंच करत नाही. कारण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे की आमच्या बायका तिथे जातात ना जेव्हा, म्हणजे कुठच्याही, आमच्या म्हणजे सगळ्याच, तलवार खूप सुंदर, गव्हर्नमेंटने हमारे लिए रखा है, गव्हर्नमेंटने आमच्यासाठी ठेवलं आहे, तुम्ही देत का नाही. तो ब्रांच मॅनेजर अशा कोणाला उभंच करतो. तो बिझनेस करतोय, तो फुकट नाही देणार आहे. ते काय लाडकी बहिणी योजना नाही आहेत की अचानक येणार, त्या पण कधी ना कधीतरी बंद होतात. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जर त्या ब्रांच मॅनेजरकडे गेलात आणि सांगितलं माझा हा बिझनेस आहे, साहेब तुम्ही कधी येऊन बघा, माझी वडापावची गाडी आहे, तुम्ही येऊन माझा वडापाव खाऊन तर जा, किंवा जाताना एखादा वडापावची तुमचा टेस्ट म्हणून प्रॉडक्ट टेस्टिंग तुम्ही घेऊन तर जा, त्यालाही कळेल ना. लोन नाही मिळेल, पण पुढच्या वेळी त्या ब्रांचमध्ये जेव्हा वडापाव खायचा असेल तर ती ऑर्डर तर तुमच्याकडे येईल. सुरुवात तर करा.
पण मॅम ज्या SC आणि NTच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी देखील विशेष सवलत असते, तेही अजून. स्त्रिया सगळ्या सेम मध्ये येतात. अच्छा. स्त्री जनरल कॅटेगरीतली स्त्री असो आणि SC STतली पण स्त्री असो, सगळ्या सेम मध्ये येतात. कारण स्त्री आता उद्योजक बनते. ओके. गव्हर्नमेंटला असं वाटतं ती अबला आहे, तिला सबला करा. ती जी घरामध्ये जास्ती सबलागिरी करते ना, त्याच्याऐवजी तिने बाहेर येऊन रस्त्यावर उतरून जर काम केलं, खूप छान. तुमचं एक ब्रीद वाक्य आहे की, म्हणजे ब्रीद वाक्य असं वावगं ठरणार नाही जर ते बोललं तर, की पैसे नका देऊ, योग्य दिशा दाखवा. हा. तर हे का आणि कुठून आलंय हे? कारण मी तुम्हाला सांगते, तुम्ही जोपर्यंत ना एखाद्या गोष्टीमध्ये जात नाही आणि ते गेल्यानंतर तुम्हाला थापडा बसत नाही, लागत नाही. तुम्हाला मी जर एखाद्या ह्या खड्ड्यामध्ये उडी मारू नको सांगितलं तर तुम्ही उडी मारणार. उडी मारल्यावर लागतं जे, ढोपरं फुटतात, कोपरं फुटतात, मग त्याच्यानंतर हात मोडला तर फ्रॅक्चर होतं. हे जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही ना, तोपर्यंत मी बोलते त्याला तुम्हाला काही किंमत नसते. अगदीच मॅम. पण बिझनेस वुमन एका बाजूला, चित्रा उबाळे बिझनेस वुमन एका बाजूला, चित्रा उबाळे माणूस म्हणून एका बाजूला. आपण चुकतो माणूस म्हणून, खूप ठिकाणी चुकतो. अशी एखादी चूक तुमची झाली आहे कधी, ज्याच्यामुळे बिझनेसवर परिणाम झालाय किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झालाय? ती चूक तुम्ही करू नका असं स्त्रियांना सांगायचं असेल तर काय सांगाल? चुका तर होतात, चुका होणारच, कोणी परफेक्ट नाहीये. हा, मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि मला ही उदाहरणं खूप आवडतात. मी उदाहरण देऊन सांगते. मी पहिल्यांदा ना NGO टाईप पण काम करायचे, कारण माझं स्वतःचं NGO पण आहे. त्यामुळे मी कोणी आलं ना आणि जर थोडं रडगाणं गायलं, पैसे उचलून द्यायचे वगैरे असे प्रकार मी केले. मला डिक्कीमधून डिक्कीचे जे फाउंडर चेअरमन आहेत मिलिंद कांबळे सर, पद्मश्री आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी एकच सांगितलं, चित्रा, NGO चालवायचं तर घरात बसायचं आणि बिझनेस करायचा तर बिझनेसच्या डोक्याने करायचं. हे असले प्रकार करायचे. आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं ना, त्याच वेळेला माझ्या डोक्यामध्ये अजून एक झालेली गोष्ट आठवली. मी NGOसाठी कुठच्या तरी एका पाड्यावर गेली होती. आम्हाला NGO म्हणजे MBA करताना काही गोष्टी करताना गेले होते. तिथे ना आम्ही सगळं दिवसभराचं काम आटपलं आणि येताना आम्हाला त्या बुकमध्ये चिकटवण्यासाठी काही फोटो हवे असं सांगितलं होतं, म्हणून वस्तूंचे फोटो काढणं वगैरे. तर तिथे एक मला गरीब बाई दिसली, अगदी म्हणजे 30 किलोची 35 किलोची अशी म्हातारी, काळी कुट्ट अशी. म्हणजे मला असं वाटलं ह्या बाईचा फोटो लावला तर माझा प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जरा चांगलं होईल की व्यवस्थित. आणि मी तिचा फोटो काढायला गेली. त्या बाईनी मला काय सांगितलं माहिती आहे? तिने असं हडहड केलं आणि मला सांगितलं, माझा फोटो बिटो नाही काढायचा, तुम्ही शहरातून येतात, आमचे फोटो काढतात आणि त्याचे पैसे मिळवता, तर मला जर फोटो काढून द्यायचं असेल तर आधी मला पैसे दे, मगच माझा फोटो काढ. काय बोलणार? एक अशिक्षित बाई. सेम गोष्ट माझ्याबरोबर एका चांभाराने मला करताना सांगितलं. त्यांनी मला स्पष्ट म्हणजे मोची, आणि त्याने मला हेच सांगितलं की मॅडम, तुम्ही बिनधास्त कसे कोणाला पैसे देता किंवा का करता, फुकट सर्व्हिस का देता? काही गरज नाही आहे. मी म्हणे, बघा, तुमचा आता चप्पल शिवताना एक खिळा लावायचे सुद्धा तुमच्याकडून 1 रुपया आणि 2 रुपये मागतोच आहे ना. माझं स्किल काय? खिळा मारणं, चप्पल शिवणं. तुमचं स्किल काय? नोकरी देणं. पैशाशिवाय काम करू नका. फुकट काम केलं तर कोणालाही त्याचा अर्थ समजत नाही. आपण आपल्याकडे जे काही असतं ते आपण आपल्या टीमला देतो, आपण शिकवतो, आपण खूप एनर्जी इन्व्हेस्ट करतो त्यांच्यामध्ये. एका पॉइंट नंतर ती टीम सोडून जाते. एका पॉइंट नाही, 6 महिन्यानंतर. एक्झॅक्टली. तेव्हा चित्रा उबाळे काय करतात? हा, आत्ताची हे बघा, त्रास होतो. आम्ही पण माणूस आहोत, मशीन नाही. पण पूर्वीच्या मुली 3 वर्ष 4 वर्ष टिकायच्या ऑफिसमध्ये. आत्ताच्या मुलांची, मुलगा असो का मुली असो, शेल्फ लाईफ आपण जे म्हणतो, शेल्फ लाईफ, आपण एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी विकायला ठेवल्यानंतर, पुरणपोळ्या विकायला ठेवल्या एखाद्या शेल्फवर, किती दिवस राहतील? तर 6 महिने. आजकालच्या ह्या मुलांची शेल्फ लाईफ फक्त 6 महिने. 7वा महिना नाही. अपेक्षाच करू नका. तुम्ही
ती मुलगी जाणार आहे हे ठरवूनच तुमची सेकंड बॅच तयार केलेली पाहिजे. उद्या पाऊस पडेल मग मी छत्री घेईन, काही उपयोग नाही. पाऊस पडणार आहे, मला नुसती छत्रीत नाही, मला रेनकोट पण पाहिजे, मला अजून विंडशीटर पण पाहिजे. 10 तऱ्हेची लोक मी जमा करून ठेवलेलीच पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आता खरंच प्रश्न नाही आहेत आणि माझ्याकडे मला हे खरंच या इंटरव्ह्यूमधून जर तुम्ही काहीतरी घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर यांनी जे जे एक्झाम्पल्स दिलेत ॲटलिस्ट त्याच्यावर जरी थोडा जरी अभ्यास केला तरीही अर्ध्याहून जास्त लाईफ तुमचं इझी होईल. पण एक शेवटचाच प्रश्न आहे, एक सेगमेंट आहे, आत्ता थांबायचं नाही. एक 16-17 वर्षाची मुलगी जर बिझनेस तिला सुरू करायचा असेल आणि तिला भिंतीवर एक कोट लावायचा असेल तर तिने काय लावला पाहिजे? त्या 16-17 वर्षाच्या चित्राला तुम्ही काय सांगाल? तिने हे कोट लावायला पाहिजे, मीच माझ्या मागे उभी आहे, माझ्या मागे कोणीही नसणार, नाही माझे आईबाप असणार, नाही माझा नवरा आणि मुलं असणार, मीच असणार आणि मीच माझ्या मागे उभी आहे. कोणी देव धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही, फक्त मी आहे आणि मीच असणार आहे. मी जोपर्यंत असेन तोपर्यंत माझं पुढे बिझनेस चालणार आहे. त्या दिवशी मी नाही, त्या दिवशीचा विचार नाही करायचा. पण मीच जे काय करीन, चांगलं करीन, वाईट करीन, ते मी आणि माझंच असेल. मीचा वाईट अर्थ घेऊ नका, पण माझ्यामधला जो कॉन्फिडन्स आहे मीच, फक्त मी लिहून ठेवा बस. माझ्याकडे कुठे लिहिलेलंही नाही, पण माझ्या डोक्यामध्ये आहे की मीच, मला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे. ते कसं करायचं, पुढची गोष्ट 1 मिनिटात अचीव होईल, पुढची अचीव करायला 10 वर्ष जातील, पण मला ते करायचं. तर मीच, तू नाही, मीच. खूप मस्त. आणि प्रत्येक एक बिझनेस वुमनचं स्वप्न असतं की एकदा तरी माझा फोटो मॅगझिनच्या फ्रंट पेजवर असावा. तुमचा आलाही असेल, कित्येकदा आला. आणि इंडियामध्येच नाही, फॉरेनमध्ये पण आला. वर्ल्ड ट्रेड सेंटरनी त्यांच्या 195 कंट्रीमध्ये जे पुस्तक जातं आणि काय ते 650 ब्रांचेस आहेत, त्याच्यावर कव्हर पेज माझं आहे. आणि मला त्यात काही मोठं वाटत. अगदीच. पण आमच्यासाठी ती फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच मज्जाचं एक छोटंसं कव्हर पेज आहे मज्जा पिंकचं, ते खास तुमच्यासाठी आम्ही बनवलंय. थँक्यू सो मच, इतका वेळ दिलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि हे मला फार आवडलं की मला हे माहिती नव्हतं की आत्ताच माझा फोटो घेऊन लगेचच्या लगेच, म्हणजे हे युनिक आहे. मला सुद्धा हे करता यायला पाहिजे. माझ्याकडे जेव्हा माझे फॉरेनर एम्प्लॉयर येतात तेव्हा जाताना मी त्यांना असं देऊ शकले तर त्यांना किती बरं वाटेल. हे मला आज इथे इंटरव्ह्यू दिल्यामुळे मी घेऊन जाण्याची गोष्ट ही आहे. अगदीच. थँक्यू. म्हणजे माझ्या फोटोपेक्षा ही नवीन आयडिया, ही ज्यांनी आयडिया काढली ती रिअली ग्रेट. म्हणजे माझ्याकडे आम्ही काय करतोय माहिती आहे की आमच्याकडे सेल्फी पॉईंट माझ्या ऑफिसमध्ये बनवलाय. सगळे जे फॉरेनर येतात ते तिथे उभे राहतात आणि आम्ही एक फोटो घेतो. पण त्याच्याऐवजी तेवढ्या वेळात जर मी सांगेन जे काही केलंय ते मला जरा सांगा की नक्की नक्की, तर आम्ही पण ते करू शकतो. कारण वयाच्या या वर्षी म्हणजे या वयाच्या टप्प्यावर काय शिकून चालले ही व्यक्ती, तर हे शिकून चालले की लगेच काय करू शकतो. आणि हे खरंच आपल्याला शिकण्यासारखं आहे की आपण फार मोठेपणा मिरवत असतो की मी इतकं केलंय, मी तितकं केलंय, मी ही बिझनेस वुमेन आहे, मी ती बिझनेस वुमेन आहे. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही खरंच तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये की ग्राउंडेड राहा किंवा काही, पण तुम्ही जे आहात, जसे आहात तशा फार भारी आहात. थँक्यू सो मच. इथे आल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट किंवा हा संवाद आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.